नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 1 मार्च 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिली नेट झिरो पंचायत म्हणून कोणत्या ग्रामपंचायतीला मान्यता मिळाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इम्पॉर्टंट प्रश्न आहे. बघा, भारतातील पहिलीच असल्यामुळे प्रश्न इम्पॉर्टंट ठरतो की बघा, भारतातील पहिली नेट झिरो पंचायत जी आहे ती बेला ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीला मान्यता मिळालेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, बेला ग्रामपंचायत ही महाराष्ट्रामध्ये आहे. बघा, भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ही बेला ग्रामपंचायत बनलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण याबद्दल. भारतातील पहिली नेट झिरो ग्रामपंचायत ही भंडारा जिल्ह्यामधील बेला ग्रामपंचायत ही ठरलेली आहे. ओके, म्हणून हिला मान्यता मिळालेली आहे. बघा, जिथे या ग्रामपंचायतीमध्ये हरितवायू उत्सर्जन कमी करून शाश्वत उपक्रम राबवून पर्यावरण संतुलन साधण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला आहे. आणि बघा, बेला ग्रामपंचायतीच्या दीर्घकालीन सौर ऊर्जा वृक्ष लागवड तसेच कचरा व्यवस्थापन आणि इतर हरित पायाभूत उपक्रमांमुळे भारतातील पहिल्या नेट झिरो पंचायत म्हणून ती ओळखली गेलेली आहे. ओके, म्हणजेच त्याला नुकतीच मान्यता मिळालेली आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, चला प्रश्न क्रमांक 2 बघूयात आपण. संयुक्त राष्ट्रांनी ग्लोबल चॅम्पियन ऑफ रोड सेफ्टी म्हणून कोणाला घोषित केले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रश्न महत्त्वाचा आहे. याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच सचिन तेंडुलकर. तर भारतीय क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना संयुक्त राष्ट्रांनी ग्लोबल चॅम्पियन ऑफ रोड सेफ्टी म्हणून नुकतेच घोषित केलेले आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बघूयात आपण. बघा, जागतिक स्तरावरती रस्ता सुरक्षिततेच्या प्रचारात आणि जबाबदार ड्रायव्हिंगच्या संदेशाचा प्रचार करण्यासाठी त्यांची ही घोषणा म्हणजेच ते मदत करणार आहेत. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 3 आहे. 79व्या बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2026मध्ये सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट जिंकणारा पहिला भारतीय चित्रपट कोणता आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिलाच असल्यामुळे प्रश्न महत्त्वाचा आहे. ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच बुंग. तर बघा, या चित्रपटाचं बुंग असं नाव आहे. 79व्या बाफ्टा चित्रपट पुरस्कार 2026मध्ये बघा, सर्वोत्कृष्ट बाल आणि कुटुंब चित्रपट हा जिंकणारा कोणता आहे? तर त्याचं नाव आहे बुंग. ओके, तर बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो याबद्दल. मणिपुरी भाषेतील हा चित्रपट आहे. तर बघा, मणिपुरी भाषेमधील या चित्रपटाने इतिहास रचलेला आहे आणि भारतासाठी हा बाफ्टामध्ये पहिला पुरस्कार जिंकणारा तो पहिला चित्रपट ठरलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे. 40 लाख कुटुंबांना किट पुरवण्यासाठी मेरी रसोई योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, म्हणजेच पंजाब. तर पंजाब राज्य सरकारने 40 लाख कुटुंबांना किट पुरवण्यासाठी मेरी रसोई योजना ही सुरू केलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, मेरी रसोई योजना ही काय आहे? तर बघा, ते बघूयात आपण. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत सिंह मान यांच्या नेतृत्वाखाली पंजाब सरकारने 40 लाख कुटुंबांना तिमाही फूड किट मोफत दिले जाणार आहेत. ओके, तर बघा, ही एक फूड किट असणार आहे जे की 40 लाख लोकांना मोफत दिले जाणार आहे. ओके, आणि पंजाब या राज्याचे मुख्यमंत्री आहेत भगवंत सिंह मान. पंजाब या राज्याची राजधानी आहे चंदीगड. ओके, तर लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 5 बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरू केलेल्या भारताच्या नवीन राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरणाचे नाव काय आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, म्हणजेच प्रहार. तर प्रहार हे नुकतेच केंद्रीय मंत्रालयाने सुरू केलेल्या भारताच्या नवीन राष्ट्रीय दहशतवाद विरोधी धोरणाचे नाव आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, प्रहार जे आहे ते भारताची पहिली संपूर्ण धोरणात्मक म्हणजेच काउंटर टेररिझम धोरण आहे, जे की दहशतवाद प्रतिबंध, त्यावर तात्काळ प्रतिसाद, सुरक्षा संस्था समन्वय आणि समाजातील प्रतिकारशक्ती वाढवण्यावर भर देते. ओके, तर लक्षात असू द्या. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे. बघा,
ऑस्ट्रेलियन प्रदेशामध्ये कोणत्या पक्ष्याच्या प्रजातीला H5N1ची लागण झालेली पहिली नोंद झाली आहे? ओके, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच J2 पेंग्विन. तर J2 पेंग्विन असं या पक्षाचं नाव आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण पुढचा प्रश्न क्रमांक 7 आहे. बांगलार युवा साथी योजना 2026 कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, बांगलार युवा साथी योजना जी आहे ती पश्चिम बंगाल या राज्य सरकारने सुरू केलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण याबद्दल. पश्चिम बंगाल या राज्याची राजधानी आहे कोलकाता. ओके, तर बघा, बांगलार युवा साथी योजना 2026 जी आहे ती पश्चिम बंगाल राज्य सरकारने नुकतीच सुरू केलेली आहे. बघा, या योजनेअंतर्गत रोजगार युवा म्हणजेच 21 ते 40 वर्षोगटातील दर महिन्याला त्यांना 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ओके, म्हणजेच 21 ते 40 वयोगटातील तरुणांना दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. ओके, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा, वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्काराने कोणत्या राज्यात असलेल्या वसई कॅथेड्रल चर्चला 2025-26साठी सन्मानित करण्यात आले आहे? बघा, याचं उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन नंबर ए म्हणजेच महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे वसई कॅथेड्रल चर्चला 2025-26साठी या पुरस्काराने म्हणजेच बघा वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, राष्ट्रीय राखीव पोलीस दलाच्या 87वा स्थापना दिवस केव्हा साजरा करण्यात आला? बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच 21 फेब्रुवारी. तर 21 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय राखीव पोलीस दलाचा 87वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. ओके, तर बघा, केंद्रीय राखीव पोलीस दलाचा म्हणजेच CRPFचा 87वा स्थापना दिवस जो आहे म्हणजेच त्यांचा रेझिंग डे आहे तो 21 फेब्रुवारी 2026 रोजी साजरा केला गेला. आणि हा कार्यक्रम गुवाहाटी आसाम येथे विविध परेड आणि सत्कार कार्यक्रमांसह आयोजित करण्यात आला. तर लक्षात असू द्या, गुवाहाटी आणि आसाम राज्यामध्ये हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. ओके, म्हणजेच आसाम राज्यातील गुवाहाटी येथे हा कार्यक्रम साजरा करण्यात आला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो. बघा, प्रश्न क्रमांक 10 आहे, पेरू या देशाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच जोश मारिया बाल्काझार. ओके, तर बघा, जोश मारिया बाल्काझार असं यांचं नाव आहे. त्यांची पेरू या देशाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून नुकतीच निवड झालेली आहे. तर बघा, पेरू हा जो देश आहे तो दक्षिण अमेरिकेमधील एक देश आहे. ओके, आणि त्याची राजधानी आहे लिमा. आणि पेरू या देशाचे चलन आहे पेरुवियन सोल. ओके, लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या दिवसाचे जे काही करंट अफेअर्सचे प्रश्न आहेत ते आपण घेतलेले आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. धन्यवाद.